मटण अर्धवट शिजलं. भरल्या ताटावरून नवऱ्यानं जे केलं ते बायकोला सहन झालं नाही. पुढे जे घडलं ते खूपच भयानक होतं. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका डेली ताज्या न्यूज बघण्यासाठी. एकीकडे पाहुणचाराचा थाट आणि दुसरीकडे संशयाचे काळे कुट्ट जाळे. या विसंगतीत एका निष्पाप गृहिणीचा बळी गेलाय. केवळ मटण नीट शिजलं नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानं आर्णी तालुक्यातील बोरगाव इथे एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाली. मित्रासमोर पतीनं केलेला अपमान सहन न होऊन पत्नीनं विष प्राशन करून आत्महत्या केली. चेतना मनोज जाधव, वय वर्ष 33 असं मृत महिलेचं नाव आहे. चेतनाचा पती मनोज जाधव यानं एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावलं होतं. मटणाची भाजी बेत शीर आणि चांगली कर अशी सूचना त्यानं पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यांसमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्यानं पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाक करण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला. मिळालेल्या माहितीनुसार मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही 2015 मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. 2017 मध्ये पुन्हा सुखानं संसार करू या अटीवर चेतनानं त्याला माफ केलं होतं. मात्र बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की तिनं टोकाचं पाऊल उचललं. भरल्या ताटावरून उठली, आत गेली आणि तिनं विषारी औषध प्राशन केलं. बाहेर येऊन जेव्हा तिनं पतीला ही बाब सांगितली तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीनं अरणी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होते. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. चेतनाचे मामा मनोहर राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आणि त्यास अटक केली. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगुरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.